नमस्कार, माझा इंडिया न्यूज बातमी आहे. पुण्यातून अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. सन 2025-2026 पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व न मिळाल्याने सदरच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय प्रदीप भाऊ कांबळे यांच्या उपस्थितीत पुणे शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष तसेच माननीय अण्णासाहेब वायदंडे यांच्या आदेशानुसार आज पुणे येथील पत्रकार भवन मध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब वायदंडे यांच्या आदेशानुसार श्री सचिन शुद्धोधन सेलार यांची पुणे शहर सरचिटणीसपदी व राजेश भगवान लोंढे यांची पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात राहत असणाऱ्या मातंग समाजापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते खासदार केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचे ध्येय धोरण व त्यांच्या विचारांची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते काम करणार अशी त्यांना सूचना देण्यात आल्याचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी सांगितले. यावेळी मंचावरती उपस्थित प्रदीप भाऊ कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, दत्ता चव्हाण पुणे शहर सचिव, पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव तसेच साहेबराव कनकरे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस, आरतीताई डावरे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा, खंडू शिंदे सचिव महाराष्ट्र प्रदेश व रिपब्लिकन पक्षाचे असंख्य कार्यकर्ते मान्यवर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मातंग आघाडीची खदखद पाहायला मिळाली. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मातंग आघाडीला एकही जागा न दिल्यामुळे ही पत्रकार परिषद महिला आघाडीच्या अध्यक्षा सन्माननीय आरतीताई ढवरे तसेच आमचे संघटक सचिव सन्माननीय आमचे दत्ताभाऊ चव्हाण आणि महाराष्ट्राचे सचिव आमचे खंडूजी शिंदे आणि सर्व कार्यकर्ते नेते मंडळ. आजचा विषय काही नियुक्त्यांचा आहे. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीने शहरामधली संघटन वाढत आहे. पुणे शहराचं संघटन वाढतं आणि पिंपरी चिंचवड मध्ये शहर संघटन वाढत आहे. आज जिल्ह्याच्या नियुक्तीपदी आम्ही एक सरचिटणीसपदी राजेश भगवान लोंढे यांची नियुक्ती करतोय. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड सरचिटणीसपदी राजेश सचिन सुबोधन ते शहर सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करत आहोत. तसेच या ठिकाणी आज विषय निवडणुकीच्या संदर्भामध्ये फार महत्वाचा आहे. अनेक वेळा महानगरपालिकांमध्ये स्थायी संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि त्या निवडणुकामध्ये सर्वसाधारण कार्यकर्ता हा नेहमी आपल्या रिपब्लिकन पार्टीच्या मातंग आघाडीच्या वतीनं तो धडपडत असतो, काम करत असतो. परंतु ते काम करत असताना त्याच्या मनामध्ये एक ध्येय असतं की आपण कुठेतरी काहीतरी एखाद्या छोट्याशा पदावरती निवडणूक लढून समाजाच्या कामासाठी एक आघाडीचं पद त्याला हवं असतं, एक निवडणूक हवी असती छोटीशी, आणि म्हणून तो धडपडत असतो. परंतु अनेक वेळा गेल्या 30-35 वर्षापासून या पक्षामध्ये रिपब्लिकन पक्षाचं जे मातंग आघाडीचं जे कार्य आहे, ह्या कार्यामध्ये अनेक वेळा मातंग आघाडीच्या कार्यकर्त्याला अगदी जाणून बुजून डावलले जाते. आणि ही खंत मात्र कार्यकर्त्याच्या मनामध्ये कायम असते
ती खदखद असते. कार्यकर्ता तो काम करत असताना ज्यावेळेस त्याला ही आशा असते की महानगरपालिकेत स्थायी संस्थांमध्ये कुठल्या एखाद्या याच्यामध्ये आपल्याला एखादं पद मिळेल, निवडणूक लढायला मिळेल, तिथे आपण काही संस्थेमध्ये काम करू शकतो, अशा हेतूने तो धडपडत असतो. मात्र त्याची कुसंबना होते, तो त्या ठिकाणी थांबला जातो आणि तो कार्यकर्ता पुन्हा मनामध्ये खचतो. तर हे वारंवार होत आहे. त्यावरती मला वाटतं नेते मंडळींनी याच्यावरती विचार केला पाहिजे आणि सर्वसाधारण कार्यकर्त्याला त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. एवढीच आमच्या माता नगरच्या वतीनं या ठिकाणी मी माझी विचारधारा मांडतो आणि थांबतो. जय हिंद. महात्मा फुले छत्रपती राजे शाहू महाराज भारतरत्न बोलतो परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक क्रांतीवीर क्रांतिगुरू वीर जोशीदास साळवे व ज्या ज्या महामानवांनी महामातांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी पुणे शहर शाखेच्या वतीने या ठिकाणी पदनियुक्ती व मातंग समाजावरती मातंग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वरती होणाऱ्या पक्षाकडून होणाऱ्या अन्यायावरती आम्ही आज आवाज उठवत आहोत. या ठिकाणी जाणून बुजून आम्हाला पक्षाच्या वरिष्ठाकडून डावललं जातं. प्रत्येक वेळी आमच्यावरती हातघात होत आलेला आहे. अजूनपर्यंत आम्ही वेळोवेळी रिपब्लिकन पार्टीचे आमचे केंद्रीय नेते सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेबांच्या वरती विश्वास ठेवून आम्ही आजपर्यंत कार्यरत आहोत, काम करत आहोत, निष्ठेनं काम करत आहोत. आम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी या चळवळीमध्ये सक्रिय असून आम्हाला आमचा वाटा अजूनपर्यंत योग्य तो वाटा आम्हाला अजून मिळाला नाही. महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या दृष्टीने बघायला गेलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 9 जागा मिळाल्या. त्यापैकी आमच्या मातंग आघाडीला एकही जागा न मिळाल्यानं डावलून गेलेला आहे. या ठिकाणी आम्ही यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे, नवनियुक्त पत्रकार परिषद घेतलेली आहे. या सर्व बाबींचा विचार करून आमचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले साहेबांनी याचा योग्य तो विचार करून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कमीत कमी आम्हाला पुणे शहराच्या कमिटीचा तरी विचार करावा असं मी त्यांना आघाडीच्या वतीने त्यांना विनंती करत आहोत. या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे नेते आनंद वांडे यांच्या आदेशाने व आमच्या महाराष्ट्राचे व आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे आमचे नेते पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय प्रतिभाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या मीटिंग आम्ही करत आहोत, पत्रकार परिषद आम्ही घेतली आहोत. या ठिकाणी इथून पुढे आमचे खंडभाऊ शिंदे 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय लोकशाही आंदोलनासाठी रोजी असतात महापूजित होते शिवाजी महाराज यांना विनोद करत होता. आज माता गाडीमध्ये सतीश कदम आणि राजेश भगवान गवडे यांचं माता गाडीत बदल वाटप केलेला आहे. म्हणजे त्यांना मी माता गाडीच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. येणाऱ्या काळामध्ये आठवले साहेबांचे ध्येय धोरण माता समाजापर्यंत पोहोचवणे हे त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या अर्पिता गावडे या पत्रकार परिषदेला संबोधित करते. सर्वांना जय भीम जय लंबी. इथे जमलेल्या पत्रकारांचे मी स्वागत करते.
नमस्कार आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या मातंग आघाडीतर्फे आज सांगायचं झालं तर थोडी खंत वाटली की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जय्यत तयारी केली होती आमच्या उमेदवारांनी, आमच्या पदाधिकाऱ्यांनी, पण तसं काही त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे. आमची एक अशी इच्छा आहे की पक्षामध्ये जेव्हा काही महत्त्वाचे डिसिजन घेतले जातात, जी कोर कमिटी आहे त्याच्यामध्ये आमचे काही 2 मेंबर तरी तिथे असावेत आणि डिसिजन्स घेतले जावेत असं आम्हाला वाटतंय. तर आम्हाला थोडंसं वगळलं जातं या सगळ्या गोष्टीतून. दुसरी गोष्ट, महिलांसाठी काहीतरी राखीव जागा असाव्यात असं मला वाटतंय, कारण 15-15, 20-20 वर्षांनी मनापासून आणि निष्ठेने काम करत आलेली आहेत आतापर्यंत जे पदाधिकारी आहेत ते, पण त्यांना हवा तसा मोबदला काही मिळालेला नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही सर्वांनी एकतेने राहावं, बंधुतेने राहावं, हे जी काही शिकवण दिलेली आहे ती आठवले साहेबांनी पुढे सुरू ठेवलेली आहे. तर ती तशीच पुढे सुरू राहू दे अशी कुठेतरी आमची मनापासून इच्छा आहे. पण तशा पद्धतीने काही मला वाटत नाहीये की जिथे आपला फायदा होतोय तिथे काही लोक ते डिसिजन घेऊन पुढे जात आहेत आणि काही ठराविक पक्षातील काही आघाडींना डावललं जात आहे असं कुठेतरी निदर्शनास येते. अजून एक सांगायचं झालं तर एक झाड जर मोठं व्हायचं असेल तर त्याच्या काही फांद्या आहेत ह्या फार मजबूत असणं गरजेचं आहे. जर त्या फांद्यात जर उन्मळून पडायच्या मार्गावर लागल्या तर ते झाड असं डौलदार पद्धतीने घडणार नाही. तसंच या पक्षाचे, आमच्या पक्षामध्ये बऱ्याच आघाड्या आहेत, श्रमिक ब्रिगेड असेल, मातंग आघाडी आहे, व्यापारी आघाडी आहे. तर या सगळ्यांनी जर एकत्र येऊन काम केलं तर मला असं वाटतं की खूप वेगळ्या पद्धतीनं काम होऊ शकेल आणि हा पक्ष निश्चितच पुढे जाऊ शकेल. कारण हा पक्ष सगळ्या समाजातील जाती आणि वेगवेगळ्या धर्मातील लोकांनी मिळून घडलेला पक्ष आहे. आणि बस मी इथेच थांबते. ज्याच्या काही अपेक्षा आहेत तर त्या कम्प्लीट व्हाव्यात पुढे व्हावी याच्यात, एवढी पुढे आठवले साहेबांनी त्याची दखल घ्यावी. धन्यवाद. जय जय बंधू, द रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र, पुणे जिल्हा, पुणे शहर या पक्षाचे सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेला प्रमुख उपस्थितीमध्ये आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा अर्पिता गावरे, माझे ज्येष्ठ मित्र माझे नेते साहेबरावजी खंडेरे, सरचिटणीस मातंग आघाडी पश्चिम महाराष्ट्र, माझे दुसरे सहकारी मित्र चव्हाण साहेब, संघटक सचिव पश्चिम महाराष्ट्र, तसेच महाराष्ट्राचे सचिव खंडूभाऊ शिंदे या आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजित केलं असेल. पत्रकार परिषदेचा मुख्य 2 उद्देश आहे बंधूंनो, की गेले आम्ही 25-30 वर्ष रिपब्लिकन पक्षामध्ये कुठल्याही आघाडी किंवा कुठल्याही धर्म, कुठल्या जाती किंवा पंथाचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार व सन्मान आणि तो ज्या झेंड्यावरती अशोक चक्र आहे याला सर्वस्व मानून या पक्षामध्ये आम्ही सातत्याने काम करतोय बंधू. परंतु मधल्या काळामध्ये गेल्या 25 वर्ष झालं बघतोय आम्ही विविध समाजातले विविध पदाधिकारी विविध पक्षातले याच्यामध्ये जरी असले तरी प्रामुख्याने रिपब्लिकन पक्षामध्ये मातंग आघाडीचे एक वेगळं असं विंग आहे बंधूंनो. त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे सन्माननीय अण्णासाहेब वायदंडे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग आघाडी कार्यरत आहे बंधू. परंतु आम्ही बघतोय जरी संघटनात्मक कामामध्ये मातंग आघाडीचे पदाधिकारी जरी संख्येच्या प्रमाणात जरी कमी असले परंतु आठवले साहेबांवर असणारी निष्ठा, बाबासाहेबांना आदर्श मानून क्रांतिगुरु वीर लवजी वस्ताद साळवे यांच्या आदर्शाने व या भारतामध्ये
जे साहित्यिक निर्माण झाले की त्या साहित्याने बहुजनांची व्यथा संपूर्ण देशामध्ये या व्यवस्थेच्या विरोधात ज्या पद्धतीने लिखाण करून आमच्यामध्ये जागृती आणण्याचा जो यशस्वी प्रयत्न केला, अशा या मुख्य महामानवांना आदर्श मानून आम्ही सातत्याने काम करतोय बंधू. परंतु 2025-26च्या स्थानिक स्वराज्य महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मातंग समाजाला किमान एक तरी प्रतिनिधित्व पुणे शहरामधून मिळणं अपेक्षित होतं बंधू. परंतु त्याचा कुठला विचारही झाला नाही आणि त्याचा कुठल्याच प्रकारचा कोर कमिटीमध्ये त्याचं नाव सुद्धा घेतलं गेलं नाही. अशा या कृतीचा मी प्रथम मातंग समाजाच्या वतीने अशा कृतीचा निषेध करतो बंधू. कारण आम्ही बौद्ध समाजाला मोठा भाव मानतो. आम्ही असं कधी आमच्या मनात येत नाही की कुणाशी वरचढपणे वागावं, आपण त्यांच्या पुढे जावं, ही आमची कधी भावना नव्हती, कधी नसणार आहे. असं कधी काही कुठलंही विचित्र आमच्या डोक्यात नसताना आम्ही तुम्हाला आदर्श मानून जर पुढे चालतोय तर तुमचं काम आहे मोठा भाऊ म्हणून आपल्याबरोबर एक सहकारी मित्र आहे, मातंग समाजाचे एक विंग आहे, त्यांच्यातल्या पदाधिकाऱ्यांना आपण विश्वासात घ्यावं असं कधी तुमच्या मनात आलं नाही. आणि प्रथमतः अशा वाईट गोष्टीचा आणि चुकीच्या गोष्टीचा प्रथम या ठिकाणी निषेध करतो बंधू. कारण एक लक्षात ठेवा, समाज व्यवस्था ही विविध जाती धर्मांनी बांधलेली आहे आणि प्रत्येक समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आदर्श निर्माण झालेले आहेत बंधू. आता प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक जण आपापल्या जातीमध्ये असणाऱ्या महामानवांना जर मानत बसला आणि दुसऱ्याच्या समाजामधल्या असणाऱ्या महामानवांना जर वेगळ्या जातीचे म्हणजे जर उल्लेख न करता त्याचा कुठलाही आदर न ठेवता जर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं वर्तन करत राहिले तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही दुही वाढत जाणार आहे बंधू. आणि हा मोठा धोका आहे याच्यामध्ये. कारण आज व्यवस्थेमध्ये असं चाललेलं आहे की कुणालाही संघटित होऊ द्यायचं नाही, कुणाला एकत्र येऊ द्यायचं नाही आणि कुणाची ताकद वाढवू द्यायची नाही. कारण ज्यावेळेस माणूस संघटित होतो आणि ताकदीने विरोध करू लागतो तर त्याचा निकाल नक्कीच लागला जातो बंधू. आणि त्यांना हेच नेमकं उलट करायचंय. तर अशा या चुकीच्या पद्धतीच्या प्रक्रियेला आपल्याकडून खतपाणी घालू नये एवढंच या ठिकाणी आज या दिवशी पत्रकार परिषदे दिवशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण आज आम्ही बघितलं विविध दैनिकांचे पत्रकार आम्ही बघतोय त्याचे सुद्धा बाकी बऱ्याचशा गोष्टी मांडल्या जात नाही. कारण काय गोष्टी अशा आहेत की काय गोष्टीला मर्यादा असते, ठीक आहे मर्यादा असल्या जरी असल्या पण वस्तुस्थिती मांडताना पत्रकार एक चौथा खांब आहे बंधू. या देशाचा आवाज आहे तो, या महाराष्ट्राचा आवाज आहे पत्रकार म्हणजे. आणि जर अशा पत्रकारांनी जर अशा चुकीच्या घटना घडल्यानंतर त्याचा जर आवाज दैनिकाच्या माध्यमानं, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमानं किंवा चर्चेच्या माध्यमानं, जागृतीच्या माध्यमानं ह्या जर गोष्टी मांडल्या नाही तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी अशा अडचणीच्या होत जाणार. तर हे होता कामा नये. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आम्ही आज या ठिकाणी येण्याचा एकच आमचा उद्देश होता की आमचे संघटनेचे एक वाढ व्हावी, त्याच्यामध्ये 1-2 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आमच्या या ठिकाणी होणार आहे. याचं एक औचित्य साधून आज इलेक्शनचं आता वातावरण सुरू झालेलं आहे, बऱ्यापैकी मध्यवर्ती पण इलेक्शन आलेले. अशा ह्याच्यात सुद्धा तुम्ही जर तुमच्या समाजाला तिकीट मिळणे म्हणून दुसऱ्या समाजाचं तुम्ही नामोल्लेख टाळून त्या समाजाला विश्वासात न घेता जर तुम्हाला निवडणूक लढायचं असेल तर लढू शकता. आम्ही त्यात लक्षही घालणार आहे, आम्ही तुम्हाला पाठिंबा पण देणार नाही. काही गरज वाटत नाही. जर तुम्हाला आमची गरज वाटत नाही तर आम्हाला तुमची गरज वाटत नाही. कारण आम्हाला जो मताचा अधिकार मिळालाय तो आम्ही बजावणार. तुम्ही आम्हाला विचारलं नाही की तुम्ही आम्हाला इग्नोर केलं म्हणून आम्ही मताचा अधिकार बजावणार असं होणार नाही. कारण तो जर आम्ही बजावला नाही तर त्या बाबासाहेबांच्या विरोधात आम्ही खऱ्या अर्थाने चुकीचं वागतोय, त्या विचाराच्या विरोधात वागतोय असं सिद्ध होईल. आणि आम्ही संयमाने शांततेनं सातत्यानं पुढे जाणारे कार्यकर्ते बंधू. ज्या दिवशी काय गोष्टी घडतील त्या दिवशी सगळं महाराष्ट्र बघेल की काय नेमकं घडतंय. गेल्या 50-60 वर्षामध्ये जे आंबेडकर मुवमेंट मध्ये जे अपयश येते राजकारणामध्ये आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे की समाजामध्ये अंतर्गत असणारी दुही, एकमेकाबद्दल असणारा द्वेष आणि एकमेकाला सामावून न घेणे, ह्या ज्या काही चुकीच्या घटना प्रक्रियेत ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. अन्यथा येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्या विचारावरती जो अधिष्ठान निर्माण झालेला आहे, ज्या विचाराला जे देशव्यापी अधिष्ठान आहे, त्या विचाराला जो एक मोठा दर्जा आहे तो दर्जा सुद्धा खालावला जाईल बंधू. कारण विचार नुसता चांगला असून नाही चालत, तर त्या विचाराचे आचरण करणारे लोक समाजामध्ये असले पाहिजे. एका विशिष्ट समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं
जर आचरण केलं आणि बाकीच्या लोकांना जर त्या गोष्टीमधून अधिकार मिळाला असताना जर त्याचं विचार आचरण न केलं, तो विचार सुद्धा काही कालांतराने त्या विचाराला जर बहुजनांचा अधिष्ठान नसेल तो विचार सुद्धा हळूहळू छोटा ठरत जातो म्हणतो. तर हे अतिशय वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या पुणे जिल्ह्यामध्ये. तर ह्याच्यावरती आम्ही येणाऱ्या भविष्य काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमानं जागृती करणारे, विचाराच्या माध्यमानं जागृती करणारे, कुणाचाही द्वेष न करता करणार नाही. कारण विचारानंच विचाराची लढाई लढली जाते. कुणाच्या विरुद्ध द्वेषात्मक आणि चुकीच्या पद्धतीनं वर्तन करून कुठली लढाई लढली जात नाही. कारण हा भारत देश हा विचारावरती आधारित असणारा भारत देश आहे. म्हणून कारण या देशाला ज्या महामानवानं घटना दिलेली आहे, जे संविधान दिलेले आहे, ते संविधान तुम्हाला विचारांची लढाई विचारणा करण्यासाठी तुम्हाला जे अधिकार दिलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या प्रक्रिया घडत जाणार आहेत बंधू. दुसरी गोष्ट, आज 1-2च मिनिटांमध्ये आम्ही ओळखणार आहे आमचे जे 2 या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन मातंग आघाडीच्या माध्यमाने पुणे जिल्ह्याच्या सरचिटणीस म्हणून आमचे सहकारी मित्र राजेशजी लोंढे यांचं आज या ठिकाणी आमच्या मातंग आघाडीचे सरचिटणीस साहेबराव कनगेले, संघटक सचिव चव्हाणजी, तसेच आमचे महाराष्ट्राचे सचिव आणि आमच्या भगिनी आरतीताई डावरे यांच्या हस्ते त्यांना ते नियुक्तीपत्र देण्यात येईल असं मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना ते नियुक्तीपत्र द्यावं असं मी त्यांना सर्वांना एक सूचना करतो. आज या ठिकाणी मातंग आघाडीचे जिल्हा सरचिटणीस म्हणून पत्रकार परिषद संपवत असताना एक सर्वांना एक विनंती करेल की सगळ्याच गोष्टी आपल्याला एकाच वेळी यश येऊ शकणार नाही. यश येण्यासाठी प्रयत्न पराकाष्ठा करावा लागतील, संघर्ष करावा लागतो आणि नुसता संघर्ष करून चालणार नाही, वैचारिक संघर्ष करावा लागतो. व्यवस्थेच्या विरुद्ध जर उभा राहायचं असेल तर आपले स्वतःच दर्जा असेल, चारित्र्य असेल, विचारधारा असेल, स्वतःचे अधिष्ठान आणि दुसऱ्याला मान सन्मान देण्याची भूमिका ती आपल्यामध्ये असली पाहिजे. तर अशा या चांगल्या प्रसंगी आलेल्या सर्व माझ्या पत्रकार बंधूंचं आणि माझ्या सर्व सहकारी मित्र, आमचे माझे सहकारी ज्येष्ठ अण्णासाहेब सकट, आंबेडकरी चळवळीमधले मोठा वारसा असलेले चांगले व्यक्तिमत्व आमच्यात आहे. तर अशा या चांगल्या आणि आमचे प्राध्यापक पुढे साहेब एक रिटायर्ड असे आहेत की त्यांनी चांगल्या पद्धतीने प्राध्यापक म्हणून, प्रिन्सिपल म्हणून पद भूषवलेले आणि एक चांगले विद्यार्थी, अतिशय उच्च विकसित विद्यार्थ्यांचे आपण घडलेले असे माझे सहकारी मित्र पुढे साहेब आहेत या ठिकाणी. आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती.